सूरज प्राईड अपार्टमेंटतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि विद्यमान नगरसेवकांचा सत्कार संपन्न झाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर या होत्या। प्रमुख पाहुणे म्हणून सभागृह नेते नरेंद्र काळे, नगरसेवक सत्यजित वाघमोडे, नगरसेवक राजशेखर पाटील, नगरसेविका आरती वागसे, काँग्रेसचे पालिका गटनेते चेतन नरोटे, नामदेव फुलारी, महेश देवकर, अक्षय वागसे तसेच समाजसेवक दीनानाथ शेळके आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी 10वी व 12वी परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला। यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या। सहा महिन्यानंतर आमचं एक आदर तिथे केलं, तसेच सरांनी प्रस्तावना करत असताना ते बोलत होते की लोकशाही मार्गाने जिंकून आलेलं एक महत्त्व वेगळं असतं आणि त्यासोबत त्यांनी पुढचा शब्द वापरला की हा सत्कार आपल्या जबाबदारीची जाणीव करण्यासाठी आहे। तर निश्चितपणे आम्हाला आमच्या इथं जे काही आम्ही काम करणार आहे त्याची जबाबदारीची जाणीव आहे, ज्यासाठी आम्हाला तुम्ही निवडून दिलं। आपल्या ज्या काही अडीअडचणी असतील त्या येणाऱ्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही सर्वजण या प्रभागातील नगरसेवक असतील, आमच्या भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी असतील, हे निश्चितपणे सोडण्याचा प्रयत्न करतील। ज्या काही अडचणी असतील आपल्या त्या अडचणी आम्ही सर्व आता जरी आमच्या मध्ये आता आपले चेतन भाऊ आहेत, आपले गटनेते उपमहापौर आहेत, यांच्या माध्यमातून आपल्या अडचणी आम्ही जवळजवळ 100% पूर्ण करण्याचं या 5 वर्षात या ठिकाणी पूर्ण प्रभाग चांगलं घडवण्यासाठी आपल्या सर्वांचं योगदान या ठिकाणी राहील। विद्यार्थ्यांना चांगले मार्क पडल्यात त्यांना देखील मनापासून शुभेच्छा देतो। ज्यांना कमी पडल्यात असं या समजू नका। 10वी नंतर काय मुलं सुधारतात, काही लोक 10वीला चांगले मार्क घेतात, पण काही लोक 10वी 12वी नंतर देखील अभ्यासामध्ये लक्ष घालून अनेक मोठमोठ्या पदावर आहेत। त्यामुळे 10वी 12वी मध्ये आपल्याला जरी मार्क पडले तरी पुढे देखील आपल्याला आणखी फ्युचर आहे। आपण सोसायटीमध्ये आम्हाला चौघांना बोलवलं 5 जणांना, तसा हा 23 भाग आहे। 23 मध्ये 3 आमचे बंधू भगिनी आमचे निवडून आले आणि आले पहिल्यांदाच तुम्ही बघता की एक शहराचे उपमहापौर झालेले आहेत आणि उपमहापौर झाल्यापासून कामाचा धडा काय, जरी ते भारतीय जनता पार्टीचे असतील तरी पण मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। एक महिला काय करू शकते, खऱ्या अर्थानं 80% महिला आहेत। तुम्ही लक्षात घ्या, संधी मिळाल्या संधीचं सोनं करणं फार महत्वाचं आहे। पहिल्यांदाच अनुभव नसताना उपमहापौर झाल्या, पण उपमहापौर झाल्यापासून गेल्या 6 महिन्यापूर्वी सगळं बघताय की कामाचा धडा काय त्याने या शहरात लावलेला आहे। लोकांच्या सत्कारापेक्षा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार महत्वाचा आहे, कारण तुम्ही सत्कार करा किंवा करू नका, आमचा प्रत्येक नगरसेवक काम करणार याची मी तुम्हाला सगळ्यांना खात्री। आणि आता सरांनी जसं सांगितलं की सगळे नगरसेवक नवीन जरी असले तरी एक अनुभवी नगरसेवकासारखं सगळ्यांचं काम आहे। प्रत्येक जण समजून घेते, प्रत्येक जण काम करायचा प्रयत्न करत आहे। थोडंफार कमी जास्त होईल, थोडासा उशीर होईल, पण तुम्ही सगळ्यांनी समजून घेऊन, कारण कधी निधीची अडचण असते, कधी प्रशासकीय अडचणी असतात, या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही सगळेजण ज्या विश्वासाने आम्हाला निवडून दिलाय तो विश्वास आम्ही सार्थ ठेवण्यासाठी निश्चितपणे काम करतो। आणि आपल्या ज्या समस्या आहेत जे सरांनी सांगितलेल्या आहेत त्या आम्ही नक्की पूर्ण करू। आणि मला आणखीन एक तुम्हाला सांगायचंय की आपला एक ग्रुप बनवा, आपल्या अपार्टमेंटचा एक ग्रुप बनवा, त्यामध्ये माझा नंबर ऍड करा। आपल्या किरकोळ समस्या असतात तुम्ही ग्रुपवर टाकू शकतात, किंवा तुमचं गाडी आली नाही, कचरा गाडी, अनेक समस्या असतात, छोटी मोठी जरा समस्या असली तरी नक्की सांगा। आपल्या महानगरपालिकेमध्ये माझं ऑफिस आहे, त्याच्यामध्ये या आपल्या महिलांच्या समस्या आहे, महिलांची कुठलीही समस्या सुद्धा मी तुमच्यासोबत आहे। तुम्ही कुठलाही प्रश्न सुद्धा नक्की येऊन आवर्जून सांगा, आम्ही ते पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू। आणि तुम्ही आम्हाला जो सत्कार आमचा ठेवलाय त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे आभार मानते आणि 10वी 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल नरवडे सर यांनी केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री दीनानाथ शेळके, चिंचोळे, देशमाने, हिरेमठ, आकुर्डे, श्रीमती विद्या कुलकर्णी, श्रीमती रंजना स्वामी, श्रीमती आकुर्डे, श्रीमती गोबे आणि श्रीमती शिल्पा कुलकर्णी यांनी विशेष परिश्रम घेतले।